माजी खासदार समीर भुजबळ यांना देण्यात आलेल्या नवी दिल्लीतल्या सरकारी निवासस्थानाची नासधूस झाल्याची घटना समोर आली आहे। समीर भुजबळ हे खासदार असताना त्यांना 169 साउथ अव्हेन्यू हा फ्लॅट देण्यात आला होता। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर समीर भुजबळ यांनी हा फ्लॅट नियमानुसार परत केला, मात्र या फ्लॅटची मोठी नासधूस झाली असल्याचं समोर आलंय। या फ्लॅटचे दरवाजे तसंच टाईल्ससह अनेक सरकारी वस्तूंची तोडफोड झाली आहे, मात्र ही तोडफोड नक्की कोणी केली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। सध्या हा फ्लॅट लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांना देण्यात आलेला आहे, परंतु या फ्लॅटची अवस्था लातूरमधल्या किलारी भूकंपाच्या घरांसारखी झाली असल्याचं मत खासदार सुनील गायकवाड यांनी व्यक्त केलंय। आता मात्र नासधूस झालेल्या फ्लॅटचा खर्च सरकार कोणाकडून भरून घेणार हा प्रश्न निर्माण झालाय। दरम्यान या घटनेमुळे नाशिकच्या प्रतिष्ठेला तडा गेलाय का हा प्रश्न आता निर्माण होतोय। मला कळलं नाही की पूर्वी जे राहत होते त्यांनी असं का केलं, परंतु जे CPWDचं कडून घेतलं असेल किंवा आता मला आता ताबा मिळणार आहे म्हणजे तो त्या फ्लॅटचा, तर मला तो मी किल्लारीला गेल्यासारखंच वाटलं। मला आतले दरवाजेसुद्धा तोडून टाकलेले आहेत, म्हणजे इतकं शासकीय संपत्तीचं नुकसान या ठिकाणी करण्यात आलेलं पाहून म्हणजे मन असं सुन्न झालं की नावानी मोठी असलेली माणसंसुद्धा मनाने इतकी छोटी असतात याचं जिवंत चित्रण मला बघायला मिळालं। परंतु मला मात्र आता अशा अवस्थेमध्येच CPWD आता ते ताब्यात देणार आहे। आता मी त्याचं पोझिशन घेतल्यानंतर मला बांधकाम म्हणजे सेंट्रलचं PWD करून देईल, नाहीतर मग मला वैयक्तिक करावं लागेल। परंतु ज्या पद्धतीनं या ठिकाणी पूर्वीच्या खासदारांनी सोडून जात असतानाचं जे वर्तन केलेलं आहे ते वर्तन मात्र भारतीय संस्कृतीला, एका मराठी संस्कृतीला न शोभण्यासारखं आहे असं मला वाटतं। यानंतर संधी मिळाली नाही अशा फ्रस्ट्रेशनमध्ये कदाचित असं काम झालं असेल असं वाटतं। कुठल्याही लोकप्रतिनिधीला पराभव झाल्यानंतर सुद्धा एक स्पोर्ट्समन स्पिरिट म्हणतो आपण, त्याप्रमाणे अशा प्रकारची नासधूस करून दुसराही लोकप्रतिनिधी तिथं राहण्यासाठी येणार असून असं हे अशोभनीय कृत्य आहे असं मला वाटतं। तर ही फ्लॅटची दृश्य आपण बघितलेली आहे, कशा पद्धतीची नासधूस इथे झालेली आहे। एक्सक्लुझिव्ह दृष्ट्या जय महाराष्ट्राच्या हाती ही दृश्य लागलेली आहेत आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे दिल्लीचे प्रतिनिधी विनोद राठोड यांनी। आम्ही यावेळेस 169 खासदाराच्या फ्लॅटमध्ये आलो आहेत आणि याआधी हा फ्लॅट नाशिकचे खासदार समीर भुजबळ यांच्या नावाने होता। आता हा फ्लॅट लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांना देण्यात आला, परंतु या फ्लॅटमध्ये जी दुरवस्था आहे ती मात्र किल्लारीच्या भूकंपासारखीच आहे। चला तर बघूया 169 फ्लॅटमध्ये काय दुरवस्था आहे। या समीर भुजबळ यांच्याकडे जो हा फ्लॅट होता तो फ्लॅट आता मात्र इथे चांगला मोठं एक रूम बांधलं होतं आणि यामध्ये खास करून जे बाहेरचे लोक येणार होते त्या बाहेरचे जे कार्यकर्ते त्यांच्यासाठी इथे व्यवस्था असायची आणि यामध्ये समीर भुजबळ यांचं कार्यालय होतं। परंतु आता मात्र हा कार्यालय जो शासकीय खर्चातून बांधण्यात आला तो सर्वपणे तोडफोड करण्यात आला आहे आणि आपण बघू शकता की आणखी त्यांच्या फ्लॅटमध्ये आपण जाऊया आणि बघूया की एकंदरीत फ्लॅटची जी दुरवस्था आहे आपण बघू शकता। जे समीर भुजबळ यांच्याकडे जो हा फ्लॅट होता, एकंदरीत या फ्लॅटमध्ये खास करून आपण बघू शकता की इथे जे POP केलं होतं ते POPचं काम तोडफोड करण्यात आलं आहे आणि हे इथे जे शासकीय खर्चातून हा जो प्लाय लावण्यात आला होता हाही तोडण्यात आला आहे। आपण बघू शकता की एवढा चांगला फ्लॅट असताना शासकीय खर्चातून बांधला असताना या एकंदरीत या फ्लॅटला तोडण्यात आला आहे। आपण आणखी दुसऱ्या रूममध्ये जाऊया, आपण बघूया की नेमकी काय करामत या फ्लॅटची आहे। इथे सरकारी दरवाजा होता, मात्र तो दरवाजाही काढून नेण्यात आला आहे। या बाजूला त्यांचे या फ्लॅटमध्ये आणखी काही बाबी आहेत। आपण बघू शकता की यामध्ये थोडी तरी परिस्थिती बरी वाटत आहे, कारण हा एक टॉयलेट आणि बाथरूम यामध्ये थोडं मात्र व्यवस्थापन व्यवस्थित आहे। जो फ्लॅट आहे एकंदरीत तोडण्यात आला आहे। आपण आणखी पुढे जाऊया, आपण बघू शकता की या फ्लॅटमध्ये जे किचन रूम आहेत, जे त्याचबरोबर जे बाथरूम्स आहेत, आपण इथले जे बाथरूममधले जे टाईल्स त्यांनी तोडफोड केल्या आणि त्याचबरोबर इथे जो होता ब्लेसिंग ते सुद्धा काढून देण्यात आलं।
त्याचबरोबर खास करून इथे जे नळ असायचं आपण बघू शकता की इथले जे साध्या नळाच्या तोट्या सुद्धा काढून घेण्याचं काम यावेळेस या फ्लॅटमध्ये झालं आहे. आपण इथे एवढं चांगलं व्यवस्थापन इथे PWDने केलं आहे, तेही तोडण्याचं काम केलं आहे. शासकीय कामातून जे बांधलेलं बांधकाम होतं ते मात्र तोडण्यात आलं आहे आणि हा खर्च कोण देणार हा एक प्रश्न उपस्थित होतो. परंतु छगन भुजबळ यांचं राजकारणात एवढं मोठं नाव होतं आणि त्याचबरोबर समीर भुजबळ यांचं एवढं मोठं नाव होतं, त्यांना ही खरंच काळीमा लावणारी घटना आहे. आणि या घटनेमध्ये नाशिककर समीर भुजबळ यांना काय प्रश्न विचारतो हे पाहणं औचित्य ठरणार आहे. परंतु सध्याची दुरावस्था आज या फ्लॅटची आहे ती मात्र जे सुनील गायकवाड यांना जे मिळाली आहे ती लातूरच्या किल्लारी भूकंपासारखीच एक घटना मिळाली आहे आणि त्यासारखाच हा फ्लॅट मिळाला आहे. कॅमेरा पर्सन हसन अलीसह विनोद राठोड, जय महाराष्ट्र, नवी दिल्ली.